तारा न्यूजमध्ये मी सुरेखा तुमचं स्वागत करते। सध्या हवामानात बदल हे एक खूप चिंतेची गोष्ट झाली आणि या हवामान बदलाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतोय। अशावेळी आपण आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर महेंद्र कानडे सर। तर नमस्ते सर, तारा न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। सर्वात प्रथम सर, सध्या जो हवामानामध्ये बदल होतोय त्याचा सर्वाधिक परिणाम ज्येष्ठ नागरिक आणि मुलांच्यावर कसा होतो, लहान मुलांच्यावर कसा होतो? आता बघा, जागतिक हवामानाच्या अंदाजानुसार जे पूर्वीचं ऋतुमान होतं ते आता बघितलं तर तसं सगळं बदल झालेलं आहे। ते जागतिक पोल्युशनमुळं असेल किंवा अनेक इलेक्ट्रॉनिक्सच्या कचऱ्यामुळं असेल किंवा ह्याच्यामुळं, आणि त्याच्यामुळं आपल्याकडचं जे ऋतुमान आहे ते मे महिन्यापासून साधारणपणे आज तागायत आपल्याकडे पाऊस होतो आहे। आणि हा पाऊस सततचा पाऊस नाही आहे, पण आधेमध्ये उन्हाचा पण त्याच्यामध्ये हे आहे। आणि ह्या ऋतूत बदल जो असा सतत चालू आहे त्या गोष्टीमुळं आपल्याकडे सध्या तापाचे म्हणजे ज्याला आपण व्हायरल फिवर म्हणतो ते, शिवाय खोकला, सर्दी, ब्रॉन्कायटिस, रायनायटिस वगैरे अशा प्रकारचे, आणि त्याच्याहूनही जास्त दिवस ताप राहणे म्हटलं तर टायफॉईडसारखे जंतू आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे यावर्षी तसं पाहायला गेलं तर डेंग्यूची साथ आपल्याकडे फारशी नाही आहे, पण टायफॉईड फिवर असेल, व्हायरल फिवर असेल आणि ब्रॉन्कायटिस म्हणजे जे फुफ्फुसाचे आणि खोकला वगैरे या संदर्भातले आजार आहेत, तर हे आजार आपल्याकडे जास्त दिसून येतात। तसं बघायला गेलं तर आजच्या घडीला लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक या दोघांना हा आजार जास्त प्रमाणात दिसून येतो आहे। मध्यमवयीन आणि ॲडल्टमध्ये पण आहे, पण तितकासा जास्त प्रमाणात नाही आहे। ही दोन, लहान मुलं आणि वयस्कर म्हणजे जे ओल्ड एजचे सिनियर सिटीजन, यांना हा जास्त प्रमाणात आहे। तर अशा वेळी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? आता तसं बघायला गेलं तर आता हे दोन वयोमानातले जे माणसं आहेत म्हणजे लहान मुलं आणि जे सिनियर सिटीजन आहेत यांना तर म्हणजे त्यांनी घरीच थांबणं गरजेचं आहे। वातावरणाशी जुळवून घेणं त्यांना अशक्य होतं आहे। लहान मुलांना म्हणजे गरम कपडे घालणे, त्यांना कानटोपी वगैरे याच्यासारखं, आणि जे घरामध्ये इन्फेक्शन हे व्हायरल ज्या वेळेला होतं त्यावेळेला एका माणसांपासून त्याच घरातल्या लोकांच्यापर्यंत ते पसरत असतं। त्यामुळे एखाद्याला ज्या वेळेला हे व्हायरल फिवर होतो किंवा हे ब्रॉन्कायटिस वगैरे होतं तर अशा वेळेला त्या माणसाला थोडंसं आयसोलेट करून लहान मुलांना त्यांच्यापासून अलिप्त ठेवून म्हणजे त्यांना एक मास्क वापरणे वगैरे अशा ज्या काही प्रिकॉशनरी गोष्टी आहेत या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे। अच्छा, या व्यतिरिक्त खाण्यामध्ये आहार कसा असावा? त्याच्याबरोबर खरं म्हटलं तर माणसाचं टाईम टेबल हे फार महत्त्वाचं आहे। रोजच्या रुटीन नियमामध्ये सकाळी उठून आपण एक्झरसाईज करणे, जेवण जे काय असेल ते जेवण प्रॉपर व्यवस्थित घेणे, शक्यतो बाहेरचे पदार्थ वगैरे ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत। उघड्यावरचं अन्नपदार्थ वगैरे असतील ते, इव्हन भाज्या देखील स्वच्छ वगैरे ह्या धुवून आणि चांगल्या पद्धतीनं शिजवून खाल्ल्या पाहिजेत। आणि त्याच्याबरोबरच पाणी हा तसा बघितला तर कोल्हापूरचा हा नेहमीचाच पाण्याचा प्रश्न आपल्याकडे आहे, आणि ते पाणी शुद्ध आणि चांगल्या पद्धतीनं आपण बिस्लरीमधलं पाणी पितोय म्हणजे ते फार शुद्ध आहे असं आपण म्हणू शकणार नाही। तसं काही आहेत चांगल्या पद्धतीचे ब्रँड, पण आपण शक्यतो अशा दिवसामध्ये पाणी उकळून गार केलेलं केव्हाही चांगलं, अशा पद्धतीनं सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे। अच्छा, आता सध्या कोरोनानंतर प्रतिकारशक्ती कमी होते असं ऐकायला मिळते, एक डॉक्टर म्हणून तुम्ही काय सांगाल? आता बरोबर आहे। आता कोरोना म्हणजे काय होता, तर कोरोना म्हणजे आता आम्ही कोरोनामध्ये काम केलं होतं, माझं स्वतःचं सेंटर होतं। तर कोरोना म्हणजे हा एक साथीचा आजार होता, म्हणजे हा फिवरच होता, म्हणजे जो जसं आपण व्हायरल फिवर म्हणतो अशा पद्धतीचाच तो जंतू होता। आणि त्यावेळेला आपण सुरुवातीला 2020 साली आपल्याला तो झाल्यानंतर 1 वर्ष आपल्याकडे त्याची इम्युनिटी होती, आणि त्यानंतर 2020च्या नोव्हेंबरनंतर आपल्याकडे ज्यावेळी लस आली त्यानंतर 2021च्या कालखंडामध्ये 1 वर्षभरामध्ये बऱ्याच लोकांनी 2-2 डोस घेतले होते आपल्याकडे कोरोनाचे। आणि त्या डोसमुळे काय झालं, आपल्याकडे 2022 आणि 2023ला बघितलं तर कम्पॅरेटिव्हली व्हायरल फिवर आपल्याकडे नव्हता, म्हणजे किंबहुना झाला पण तो लोकांना फार काय त्याचं औषध घ्यावं लागलं नाही। मग म्हणजे त्या लसीमुळं माणसाच्या शरीरावरती एक म्हणजे साथीच्या आजारातलाच तो आजार असल्यामुळं त्या लसीचा सर्व प्रकारच्या व्हायरल फिवरवरती जो काही आहे आत्ता जो साथीचा आजार आहे त्या आजारावरती त्याचं चांगला उपयोग झाल्यामुळं 22 आणि 23 साली अशा प्रकारच्या साथी ह्या फार प्रमाणात नव्हत्या। आता ते 2 वर्षाचा कालखंड झाल्यानंतर लसीचा तो परिणाम आता कमी झालेला आहे, आणि त्याच्यामुळं 2024च्या एंडला आणि आता 2025ला
खरं तर गेल्या वर्षी पण ठीक होतं, पण यावर्षी त्याचं प्रमाण थोडं जास्त वाढलेलं आहे. आणि लहान मुलांमध्ये तर तसं मला वाटतं तर कोविडच्या लसीचा काही विषयच येत नाही. आणि सिनियर सिटीजन पण फार कमी प्रमाणात त्यावेळेला घेत होते, त्यामुळं ते सिनियर सिटीजन आणि लहान मुलांना ह्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवतो असं मला वाटतं. तर मी तर असं म्हणेन की माणसाचं आयुष्य हे फार महत्त्वाचं आहे. माणसाचं जीवन हे इतकं महत्त्वाचं आहे की हे स्वतः माणसालाच समजत नाही आहे. म्हणजे माणूस आजच्या ह्या धावपळीच्या युगात आणि इलेक्ट्रॉनिकच्या युगात आणि ह्या सॉफ्टवेअर आणि कम्प्युटरच्या युगात माणूस सतत त्यामध्ये बिझी आहे, सतत धावपळ करत आहे आणि सतत कमी वेळेमध्ये जास्त हव्यासापोटी माणूस अनेक प्रकारच्या गोष्टी विसरून गेलेला आहे असं मी म्हणेन ना. की ज्याच्यामध्ये आपण बघितलं तर पूर्वीच्या काळी असं नव्हतं, आपलं आयुष्य हे फार निवांत असायचं, म्हणजे एक टाईम टेबल होतं त्याला. आता आजकाल बघायला गेलं तर नवीन जनरेशनमधल्या मुलांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टाईम टेबल नाही आहे. म्हणजे जे IT क्षेत्रामध्ये काम करतात जी मुलं, त्यांना 12-12 तास 14-14 तास काम करायला लागत असते. म्हणजे त्यांना स्वतःच्या शरीराला जो काही वेळ द्यायला पाहिजे तो वेळ देत नाही. त्यांचं खाणं पिणं देखील AC रूममध्ये चाललेलं आहे, त्यांच्या ऑफिसमध्येच सगळं खाणं पिणं पोच होतं. कंपनीला शेवटी कामाशी मतलब आहे, तुम्हाला तिथं जेवण देतात म्हणजे हे कंपनीच्या दृष्टीने, तुमच्या दृष्टीने जरी जमेची बाजू असली तर कंपनीच्या दृष्टीने जास्त फायद्याचे, कारण कंपनीला त्याचा उपयोग करून घ्यायचा असतो. पण त्याच्यामुळे स्वतःचं शरीर किती स्थूल होत चाललेलं आहे. आज आम्ही पाहतोय तर 25 वर्षाच्या मुलाला जो अनमॅरिड आहे त्याला कुठल्याही प्रकारची म्हणजे चिंता नाही आहे. आज फक्त त्याला नोकरी, जॉब ही एकमेव चिंता आहे. अशा मुलाला देखील आज जो अडल्ट म्हणतो आपण त्याला ब्लड प्रेशरचा त्रास चालू झालेला आहे. म्हणजे ह्या सगळ्या ह्या आपल्या लाईफस्टाईलच्या बदल झालेल्या गोष्टींमुळे हे सगळं घडत आहे. तसंच बघायला गेलं तर आज शारीरिक व्यायामाची कमतरता, म्हणजे मनुष्य आपल्या स्वतःच्या शरीरासाठी कमीत कमी 1 तास आपल्या शरीरासाठी वेळ देणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण माणसाला सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे, पण स्वतःच्या शरीरावरती, स्वतःच्या शरीराला चांगलं ठेवण्यासाठी त्याला ग्राउंडवरती किंवा कुठल्या तरी एखाद्या खेळामध्ये जाऊन किंवा काय आणखी रनिंग असेल, वॉकिंग असेल, चांगल्या पद्धतीने करून शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ज्या काय गोष्टी करायला पाहिजेत ह्या गोष्टी करत नाही आहे. त्याच्याचबरोबर प्रतिकार गोष्टी वाढवण्यासाठी वेगळ्या प्रकारची आपल्या इथं पिकलेली जी फळं असतात ती फळं खाणं गरजेचं आहे. आता बाहेरून आलेली फळं भरपूर आहेत आपल्याकडे, पण आपल्या या देशामध्ये अशी काही फळं आहेत की जी वातावरणाला अनुसरून अशी आपली तयार होत असतात. ती फळं महत्त्वाचं म्हणजे रोज एक तरी फळ अशा पद्धतीचं खाणं, व्हिटॅमिन Cची कमतरता असल्यामुळं ते वाढवण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रत्येकानं या संदर्भात काळजी घेतली पाहिजे. खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. फास्ट फूड, जंक फूड ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आजकाल प्रत्येक ठिकाणी बघितलं तर आपल्याला उघड्यावरती सगळे बनवून विकणारे भरपूर हॉकर्स आपल्याकडे झालेले आहेत. तर अशा ठिकाणचं खाताना अशा ह्या पावसाळी हवामानामध्ये आपण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक ठिकाणी काही वाईटच असतं असं नाही, पण ते चांगल्या पद्धतीचं कुठल्या वेळेला आहे हे आपण स्वतःहून ठरवून नित्यनेमाने शारीरिक व्यायाम करून आपलं एक टाईम टेबल ठेवून माणसानं जर जगलं तर या सगळ्या गोष्टीतून माणूस निश्चितपणे चांगल्या पद्धतीने निरोगी राहून इथून पुढचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकला असं मला वाटतं. तर आज आपण बदलत्या हवामानानुसार आपल्या आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजेत आणि आपली जीवनशैली नेमकी कशी असली पाहिजेत याची माहिती घेतली. तर थँक्यू सर, आज तुम्ही योग्य मार्गदर्शन दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.